नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या भागामध्ये आपण जीवात्मा आणि चैत्यपुरुष यांच्यातील संबंध काय आहे, यांच्यात भेद काय आहे, साम्य काय आहे हे थोडं समजावून घेतलं. आपल्याला जर आठवत असेल तर आपण असं म्हटलं होतं बघा की आपण ज्या सामान्य जाणीवेमध्ये जगत असतो ती आपली सामान्य जाणीव ही प्रामुख्याने अहमप्रधान अशी असते आणि या अहमप्रधान जाणीवेमुळे जीवात्मा झाकला जातो आणि त्यामुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार हा दुरापास्त असतो. हा अहम म्हणजे नेमकं काय, तर हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आत्ताच्या भागामध्ये करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण श्री अरविंद लिखित एका पत्राचा आधार यासाठी घेतो आहोत. आज आपल्याला अहंकाराचं स्वरूप काय, त्याचं कार्य काय किंवा त्याची अडचण केव्हा आपल्याला होते आणि मग त्या अहंकारावर मात करण्यासाठी किंवा अहंकाराचं निर्मूलन करण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याचे काही उपाय, असा सगळा विषय आज आपण विचारात घेणार आहोत. बघूया ते पत्र. बाय तामसिक इगो इज मेंट the ego of weakness, self-depreciation, despondency, unbelief. The Rajasic ego is puffed up with pride and self-esteem, or stubbornly asserts itself at every step, or else wherever it can. The Tamasic ego, on the contrary, is always feeling, I am weak, I am miserable, I have no capacity, I am not loved or chosen by the divine, I am so bad and incapable, what can the divine do for me? Or else, I am especially chosen out for misfortune and suffering. All are preferred to me, all are progressing. I only am left behind, all abandons me. I have nothing before me but flight, death or disaster, etc., etc., or something or all of these things mixed together. इथे श्री अरविंदांनी आपल्याला तामसिक अहंकार आणि राजसिक अहंकार यातला फरक स्पष्ट करून सांगितलेला आहे. बघा, आपल्याला एरवी जेव्हा एखादी व्यक्ती अहंकारी आहे असं आपण म्हणतो किंवा ती गर्विष्ठ आहे असं म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीचा जो अहंकार प्रामुख्याने येतो तो अहंकार कोणता असतो? आता आपल्याला सत्व, रज, तम या 3 गुणांची ओळख झालेली आहे. अगदी सुरुवातीच्याच भागात आपण याचा थोडासा विचार केलेला होता. तेव्हा तो जो अहंकार त्या व्यक्तीमध्ये अगदी लक्षणीय स्वरूपात चटकन नजरेत भरेल असा जो जाणवतो, तो अहंकार कुठल्या प्रकारचा असतो? म्हणजे तो सात्विक अहंकार असतो, राजसिक असतो का तामसिक असतो? तर बहुधा तो अहंकार राजसिक स्वरूपाचा असतो. म्हणजे उदाहरणार्थ, मी खूप हुशार आहे, मी खूप पराक्रमी आहे, असं जेव्हा व्यक्तीला वाटत असतं तेव्हा तिच्या ठिकाणी तो अहंकार प्रकर्षाने जाणवेल असा असतो आणि त्यामध्ये काहीतरी कर्तृत्व असतं, पराक्रम असतो आणि त्यातून आलेला तो अहंकार असल्यामुळे त्या अहंकाराचं स्वरूप राजसिक अहंकार असं असतं. ठीक आहे. राजसिक अहंकार लक्षवेधी असतो. सात्विक अहंकार त्याचं स्वरूप कसं असतं? तर मी सद्गुणी आहे, मी चांगली आहे किंवा चांगला आहे, मी पुण्यवान आहे, मी पवित्र आहे, यासारख्या गोष्टींचा जो अहंकार आहे तो सात्विकतेचा अहंकार. ठीक आहे. आता आपल्या सात्विक आणि राजसिक अहंकार हे समजणं थोडं सोपं आहे, कारण अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. पण तामसिकतेचा, की मी दुर्बल आहे, मी हीनदीन आहे, मी पतित आहे,
माझ्यामध्ये काही क्षमता नाहीत, याचाही व्यक्तीला अहंकार असू शकतो का? हे एरवी आपल्या कल्पनेमध्ये येत सुद्धा नाही, कारण अशा व्यक्ती बरेचदा नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या असतात, दुर्लक्षित असतात. अर्थात हे सरसकट सगळ्याला लागू आहे असं नाही, परंतु काही जण त्यातली पाहिलीत तुम्ही तर असं लक्षात येतं की या व्यक्तींच्या ठिकाणी जो अहंकार असतो तो तामसिक अहंकार असतो. मी दीन दुबळा आहे, मी पतित आहे, याचाच मुळी अहंकार. किंवा माझ्यामध्ये अमुक एक क्षमता नाहीत, मी चालू शकत नाही, मला दिसत नाही, मी जन्मांध आहे, याचाही अहंकार असू शकतो का? तर असू शकतो. याचं कारण असं की अहंकार म्हणजे आपल्याला वेगळ्या परिभाषेत त्याची मांडणी करायची झाली तर असं म्हणता येईल की मी सगळ्याच्या केंद्रस्थानी असणं. म्हणजे हे सगळ्या विश्वाचा जो अनुभव मी घेतोय तो माझ्या भोवती हे विश्व फिरतं आहे, अशा पद्धतीचा जो अनुभव आहे तो म्हणजे अहंकार. हे आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. मग आत्ता आपण ज्या गोष्टींचा उल्लेख केला की मला अमुक एक गोष्ट माझ्याकडे ती क्षमताच निसर्गाने दिलेली नाही आहे, तर त्या बाबतीत दोन प्रतिक्रिया आढळतात बघा. की एखादी व्यक्ती त्यातली असं म्हणते की मला कोणाची कशाची गरज नाही आहे, मला कोणी मदत करू नका, असं म्हणून देऊ केलेली मदतसुद्धा ती व्यक्ती झिडकारत असते, नाकारत असते. त्याची कारणं काही असतील, पण आपण इथे फक्त त्याचं स्वरूप लक्षात घेतो आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचा जो अहंकार आहे की मी दीन दुर्बळ आहे आणि त्यातून आलेला अहंकार तो आहे तामसिक अहंकार. किंवा दुसऱ्या बाजूनी अशी व्यक्ती स्वतःला सगळ्यांच्या केंद्रस्थानी ठेवायचा प्रयत्न करते की मी अशी आहे म्हणून तुम्ही माझ्यासाठी हे करा. म्हणजे स्वतःभोवती सगळं आजूबाजूचे विश्व जे आहे ते फिरताना त्या व्यक्तीच्या भोवती दिसतं. हाही अहंकाराचंच एक दुसरं रूप म्हणजे तामसिक अहंकाराचं हे रूप आहे. हे आता इथे आपल्या लक्षात येईल. मगाशी आपण म्हटलं तसं की अहंकार म्हटल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतो तो राजसिक अहंकार, तामसिक अहंकार किंवा सात्विक अहंकार. याच्याकडे सहसा आपलं दुर्लक्ष होतं. याची कारणं काय आहेत ती आपल्या सहज लक्षात येण्यासारखी आहेत. थोडंसं आपण विचार करूया. बघा, आपल्याला आठवत असेल तर अगदी सुरुवातीच्या भागामध्ये आपण याचा विचार केलेला होता. मन, प्राण आणि शरीर. त्याच पद्धतीने आपण थोडा विचार केला तर सत्व, रज आणि तम. ठीक आहे. बघा, सत्वगुणाचा स्वाभाविक गुणधर्म आहे तो म्हणजे प्रकाश आणि सत्प्रवृत्ती. रजोगुणाचा स्वाभाविक गुणधर्म आहे तो म्हणजे वासना आणि विकार. आणि तिसरा तमोगुण, त्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे ती म्हणजे अज्ञान आणि जडता. आता हे जे स्वभाव धर्म सांगितले त्याच्याशी आपण मन, प्राण, शरीर यांची सांगड घालू शकतोय का बघा. तर ती आपल्याला सहज घालता येईल. सत्वगुणाचा जो स्वभाव आहे म्हणजे प्रकाश आणि सत्प्रवृत्ती, प्रकाश, ज्ञानप्रकाश असं म्हटलं तर तो मनाशी संबंधित आहे. प्रामुख्याने आपण विचार करतोय. रजोगुणाचा विचार केला तर वासना विकार, वासना विकारमध्येच इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी आल्या तर त्याचा संबंध प्राणाशी येतोय. आणि अज्ञान आणि जडता हे तमोगुणाचे स्वभाव धर्म धरले तर त्याचा संबंध शरीराशी येतोय असं आपल्या लक्षात येईल. आणि ह्या सगळ्यामध्ये ही त्याची स्वाभाविक स्थानं आहेत असं लक्षात येतंय आपल्या. तर त्यामध्ये हा जो अहंकार आहे म्हणजे रजोगुणात्मक अहंकार, पराक्रमाचा, कर्तृत्वाचा,
काहीतरी संपादन केलेलं आहे त्याचा अहंकार हा जास्त लक्षणीय असतो, तो स्वाभाविक असतो, हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. तेव्हा रजोगुणाचा अहंकार, ठीक आहे. परंतु तमोगुणाचा जो अहंकार आहे, अर्थात इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही त्याची स्वाभाविक स्थानं आहेत. म्हणजे तमोगुणाचा अहंकार फक्त शरीराशीच संबंधित आहे का, असं नाही. त्यात कमी जास्त श्रेणी आहेत, पण आपण हे समजण्याच्या सोयीसाठी म्हणून घेतोय की हे त्याचं अगदी स्वाभाविक स्थान आहे, ठीक आहे. तर आता हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राणाचा रजोगुणात्मक जो अहंकार आहे, प्राणाचं स्वरूप पण आपण पाहिलेलं आहे. वीरता, पराक्रम याही त्याच्या स्वाभाविक गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्याचा अहंकार हा एक वेळ समजण्यासारखा आहे. पण सत्वगुणाचा अहंकार हा सहसा लक्षात येत नाही, कारण सहसा त्या व्यक्तीचं समाजामध्ये खूप कौतुक होत असतो, उदो उदो होत असतो. काही वेळेला तर ती व्यक्ती इतरांच्या नजरेमध्ये इतकी आदरस्थानी असते की तिच्याबद्दल असा विचार करणं सुद्धा वावगं आहे, असं समाजातल्या लोकांना वाटत असतं. तर त्यामुळे त्या अहंकाराकडे सहसा दुर्लक्ष होताना दिसतं. आणि तमोगुणाच्या अहंकाराबाबत तिथे सुद्धा तो अहंकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही, तर ती व्यक्ती किती विचारी आहे, किती गरीब आहे, आणि म्हणून तिला सहानुभूती दाखवण्याकडे समाजातल्या लोकांचा कल असतो. त्यामुळे तिथे सुद्धा त्या व्यक्तीचा अहंकार लक्षणीय असा स्वरूपात नसतो. टोकदार अहंकार आपल्याला जाणवतो, तो राजसिक अहंकार जाणवतो, हे आपण पाहिलं. श्री अरविंद काय म्हणतात आपण पहिल्या वाक्यात बघूया. बाय तामसिक इगो इज मेंट द इगो ऑफ वीकनेस, दुर्बलतेचा अहंकार, सेल्फ डेप्रिसिएशन, स्वतःचं अवमूल्यन करणं आणि त्याचा अहंकार, डिस्पोडेन्सी, नैराश्य आणि अनबिलीफ, आस्तिक नसणं म्हणजे नास्तिक असणं, ईश्वरावर श्रद्धा नसणं, त्याचाही अहंकार. आपल्याला ही उदाहरणं लक्षात येण्यासारखी आहेत. दुर्बलतेचं आत्ता आपण आधी विचार केलेला आहे. डिस्पोडेन्सी, नैराश्य, त्याचा अहंकार. अहंकार त्याला समान धर्म शब्द असं आपण पाहिलं तर स्वतःला सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवणं, माझ्या भोवती फिरत राहिलं पाहिजे सगळं. उदाहरण म्हणून एक लक्षात घ्या. स्टाफ रूम असते, मी माझ्या कॉलेजमधलं अनुभवातलं उदाहरण सांगते. ती स्टाफ रूम असते. स्टाफ रूममध्ये सगळे प्राध्यापक लोक हसून खेळून बोलणं चाललेलं असतं, काहीतरी चर्चा चालू असते, आणि त्या सगळ्यामध्ये एखादी व्यक्ती मात्र टेबलावर असं डोकं ठेवून पडलेली असते. दुःखीत असते ती. परंतु तसं ते दृश्य पाहिलं की सगळ्या जणी आजूबाजूच्या ज्या आहेत, ज्या बाकी एरवी हसून खेळून आहेत, त्या सगळ्या जणी तिच्यापाशी जातात आणि काय झालं ग, काय झालं, काय झालं असं करून तिच्या भोवती गोळा होतात. काय आहे हे? डिस्पोडेन्सी, नैराश्य, आणि नैराश्यामधून स्वतःकडे लक्ष वेधून घेणं म्हणजे केंद्रस्थानी येणं. अहंभावाचं हे लक्षण आहे, ठीक आहे. डिस्पोडेन्सी. अनबिलीफ, अनबिलीफ अश्रद्ध असणं, याचाही लोकांना खूप मोठा अहंकार असतो. सगळेजण जेव्हा आपण एकत्र जमतो तेव्हा 100पैकी 90% जास्त लोक सहसा हे देवाला मानणारे असतात. पण त्यातली एखादी व्यक्ती मात्र अशी असते आणि ती म्हणते, हे माझा काही देवावर वगैरे विश्वास नाही, मी काही आतलं मानत नाही. हे तिचा जो सूर आहे, त्या सुरामध्येच, त्या व्यक्तीच्या त्या बोलण्यामध्येच केवढा अहंकार असतो, तो आपल्याला चटकन लक्षात येतो बघा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, कुठल्या कुठल्या? दुर्बलता, सेल्फ डेप्रिसिएशन, स्वतःला कमी लेखणं, त्यातनं येणारा अहंकार, आणि डिस्पोडेन्सी, नैराश्य, आणि अनबिलीफ, अश्रद्धता, या सगळ्या गोष्टीतून येणारा अहंकार हा तामसिक अहंकार आहे असं श्री अरविंद म्हणतात. आणि तेच राजसिक अहंकार मात्र कसा असतो, तर तो असं
स्वतःच्या कर्तृत्वामुळे फुलून गेलेला असतो, सुखावून गेलेला असतो आणि त्यामुळे तो जिथे जाईल तिथे प्रत्येक पावलावर की माझंच म्हणणं लोकांनी ऐकलं पाहिजे अशा भूमिकेमध्ये ती व्यक्ती असते. हे आपल्याला चटकन लक्षात येण्यासारखं आहे. बरीचशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला ही अशी असू शकतात. तामसिक अहंकार मात्र आपण म्हटलं तसं की मी दीन आहे, दुबळा आहे, की बाकी सगळेजण लोक पुढे चाललेले आहेत, प्रगती करतायत आणि मी मात्र मागे राहिलेलो आहे. मग माझ्या बाबतीत ईश्वर तरी काय करणार, कारण मी हा असा आहे. मदरनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की काही व्यक्ती या बाबतीत इतक्या अहंकारी असतात की त्यांचं असं म्हणणं असतं, मी या फॉल्सहूडमध्ये अडकलेला आहे आणि ईश्वर तर सत्य आहे, तो सत्य आहे आणि मी मिथ्या आहे, त्यामुळे त्याला काय माझं दुःख समजणार आणि तो काय माझ्या दुःखावर उपाययोजना करू शकणार, ते माझं मलाच केलं पाहिजे. हे ईश्वराला सुद्धा करता येणं शक्य नाही अशी त्याची भूमिका असते. इतका त्याचा अहंकार वाढलेला असतो. हा अहंकार अर्थातच तामसिक अहंकार आहे, हे इथे आपल्याला लक्षात येईल. पुढे बघूया. मग ही व्यक्ती तिचा अहंकार वाढत वाढत इतका जातो, ती म्हणते मी पतित आहे, पतित पावन तरी माझं काय करणार. पतित पावन म्हणजे ईश्वराचं हे विशेषण आहे, आपल्याला माहिती आहे. पण ती व्यक्ती मात्र असं म्हणते की मी इतका पतित आहे की पतित पावन सुद्धा माझं काही अधिक भलं करू शकणार नाही, इतका मी हीनदीन आहे. त्याचा अहंकार. ठीक आहे. आणि मग माझ्यासाठी काय शिल्लक राहिलंय, जणू काही दुर्दैवानीच माझी निवड केलेली आहे आणि म्हणून आता मला या जगामधून पलायन केल्याशिवाय किंवा मृत्यूशिवाय मला काही तरणोपाय नाही, असं म्हणत ती व्यक्ती अगदी आत्महत्येच्या टोकापर्यंत जाऊन सुद्धा पोचू शकते. हे लक्षण आहे तामसिक अहंकाराचं. याचा आपण ह्या तऱ्हेने कधी विचार करत नाही, परंतु हे तामसिक अहंकाराचं लक्षण आहे असं इथे म्हटलेलं आहे. पुढे बघूया. समटाइम्स the rajasic and tamasic ahankar mix together and subtly support each other. कधी कधी हे राजसिक आणि तामसिक अहंकार एकमेकांचे मित्र बनतात आणि एकमेकांना सहकार्य करतात. म्हणजे उंदराला मांजर साक्षी असं जसं आपण म्हणतो, त्या पद्धतीने हे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एकमेकांचं समर्थन करतात. वास्तविक दोघंही आहेत अहंकार, पण तिथे मात्र ते एकत्र येतात आणि एकमेकांचं समर्थन करतात. आणि हे सगळं अगदी सूक्ष्मपणाने चालतं. म्हणजे व्यक्ती जर सजग नसेल पुरेशी तर कळतही नाही की यातला राजसिक अहंकार कोणता, तामसिक कोणता आणि यांचं संगनमत झालंय म्हणजे नेमकं काय झालं. हे सगळं अर्थात विश्लेषण करून समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. पण सहसा आपण एवढ्या तपशिलात जात नाही आणि म्हणून ते आपल्या लक्षात येत नाही. In both cases, it is the I that is making a row about itself and clouding the true vision. आणि हा अहंकार जेव्हा आपल्या मध्ये येतो, अर्थात मध्ये येतो म्हणण्यापेक्षा आपण सगळ्या जीवनानुभव अहमच्या भूमिकेतनंच घेत असतो आणि त्यामुळे खरी जी दृष्टी आहे ती झाकोळली जाते. मग आपल्याला समोरचं जे आहे ते विपरीत अर्थाने दिसायला लागतं, कारण मी माझ्या चष्म्यातनं त्या गोष्टीकडे बघत असते. गमतीचा भाग असा की मला एकांनी ही गोष्ट सांगितली आणि ती मला एकदम पटून गेली, त्यामुळे मी तुमच्याबरोबर ती शेअर करते. ग्रुप फोटो असतो बघा, त्या ग्रुप फोटोमध्ये आपणही कुठेतरी असतो. तो ग्रुप फोटो जेव्हा आपल्या समोर दाखवण्यासाठी आणला जातो, त्याची प्रिंट जेव्हा आपल्या समोर येते, तेव्हा आपण ग्रुपमधले सगळेजण तिथे आजूबाजूला उपस्थित असतो आणि आपल्या समोर जेव्हा तो फोटो येतो तेव्हा आपलं पहिलं लक्ष कुठे जातं, तर नजर आपली पहिल्यांदा आपण त्या ग्रुप फोटोमध्ये कुठे आहोत ते शोधते, आहे की नाही. सेंटर ऑफ अट्रॅक्शन मी, माझ्या भोवती सगळं.
इतकं ते अहंकार आपल्या अगदी कणाकणामध्ये, रगारगामध्ये भिनलेला असतो. आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. किती खरं आहे ना हे. तेव्हा आता बघा पुढे, इथपर्यंत आपण तामसिक अहंकार आणि राजसिक अहंकार याचं स्वरूप समजावून घेतलं. आता पुढे थोडंसं जाऊया. खरा दृष्टिकोन काय असला पाहिजे, खरी वृत्ती काय असली पाहिजे साधकाची, ते श्री अरविंद इथे सांगतात. द ट्रू स्पिरिच्युअल ऑर सायकिक व्हिजन इज धिस. पुढे ते म्हणतात, व्हॉट एव्हर आय मे बी, माय सोल इज अ चाइल्ड ऑफ द डिव्हाइन अँड मस्ट रीच द डिव्हाइन सूनर ऑर लेटर. आय एम इनपरफेक्ट बट seek after the perfection of the divine in me, and that not I but the divine grace will bring about. If I keep to that, the divine grace itself will do all. The I has to take its proper place here as a small portion and instrument of the divine, something that is nothing without the divine, but with the grace can be everything that the divine wishes it to be. म्हणजे मी दुर्बल आहे, मी अक्षम आहे, हे मगाशी म्हणणं ते पाहिलं आपण तामसिक अहंकाराचं लक्षण. पण कधीतरी साधनेची जी वाटचाल चाललेली असते त्या वाटचाली दरम्यान साधकाला खरोखरी जाणीव होते की अरे ईश्वराशिवाय मी अपूर्ण आहे, मी दीन दुबळा आहे, मी अक्षम आहे, हे त्यालाही जाणवतं. पण मग तेव्हा त्यांनी कोणती वृत्ती धारण केली पाहिजे? त्यांनी निराश होता कामा नये किंवा त्यांनी त्याचा अहंकार सुद्धा बाळगता कामा नये. उलट ही जाणीव बाळगली पाहिजे की भलेही मी आत्ता अपूर्ण असेन, भलेही मी अक्षम असेल, परंतु मी परफेक्शनसाठी, आणि परफेक्शन कोणाचं? मानवी परफेक्शन नाही तर ईश्वरी परफेक्शनसाठी, ईश्वरी पूर्णत्वासाठी प्रयत्नशील आहे. आणि एक ना एक दिवस मला ते पूर्णत्व प्राप्त होईल, ही भावना, ही धारणा त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि ते पूर्णत्व कसं प्राप्त होईल? माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी ते प्राप्त होणार आहे का? तर नाही, ईश्वर माझ्यामध्ये ते पूर्णत्व उदयाला आणेल, ही धारणा आपल्या मनामध्ये पक्की असली पाहिजे असं ते म्हणतात. आणि मग आपण म्हणजे कोण आहोत? द आय हॅज टू टेक इट्स प्रॉपर प्लेस. माझ्यातला जो मी आहे त्यांनी त्याचं योग्य स्थान घेतलं पाहिजे. ते योग्य स्थान कोणतं? तर ॲज अ स्मॉल पोर्शन अँड इन्स्ट्रुमेंट ऑफ द डिव्हाइन. मी कोण आहे? तर मी एक ईश्वराचा एक छोटासा अंश आहे. आणि इतकंच नाही तर मी इन्स्ट्रुमेंट आहे, ईश्वराचं मी एक फक्त साधन मात्र आहे, ही जाणीव त्याच्यामध्ये पक्की असली पाहिजे. आणि समथिंग दॅट इज नथिंग विदाउट द डिव्हाइन. आणि मी असं आहे की ईश्वराविना माझ्यामध्ये काहीच नाही, मी जीवनसुद्धा जगू शकत नाही ईश्वराविना, ही धारणा असली पाहिजे. बट विथ द ग्रेस, ईश्वरी कृपा माझ्यावर झाली तर कॅन बी एव्हरीथिंग दॅट द डिव्हाइन विशेस इट टू बी. मी आत्ता जशी आहे तशी ती अपूर्ण आहे, पण ईश्वरी इच्छा असेल त्याप्रमाणे ईश्वरी कृपेने मी सर्व काही होऊ शकते, ही धारणा असणं गरजेचं आहे असं श्री अरविंद म्हणतात. हे कोणाला सांगितलंय? हे साधकाला सांगितलेलं आहे. आणि साधक म्हणून आपल्यासमोर माताजींनी जो आदर्श ठेवलेला आहे त्याला हे विधान अतिशय नेमकेपणाने लागू पडणार आहे. मदरच्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना आपण पाहिल्या तर त्यात मदर असं म्हणतात की मी कशी आहे, माझी अवस्था कशी आहे, तर पंखामध्ये उडण्याचं बळ नसलेल्या एखाद्या दुर्बळ पक्षासारखी मी आहे, असं त्या म्हणतात एका प्रार्थनेमध्ये. आणि तेच नंतर जेव्हा त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला, ईश्वराने त्यांना आदेश दिला, त्याच्यानंतर त्या ज्या
समाज जीवनामध्ये उतरलेल्या आहेत त्या एका वेगळ्या भूमिकेतनं आणि साक्षात विश्वमाता, साक्षात दिव्य माता या भूमिकेतनं मग नंतर त्यांचं सगळं कार्य झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे जे आहे की मी दीन दुबळा आहे, ईश्वराविना माझ्या ठिकाणी काही नाही, ही एक धारणा, ही नम्रता साधकाच्या ठिकाणी असणं आणि ईश्वराने आदेश दिला, ईश्वराची कृपा असेल तर ईश्वराच्या इच्छेने त्याला जे अपेक्षित आहे ते माझ्याकडून घडवून घेतलं जाईल, ही पक्की खात्री असणं हे साधकासाठी आवश्यक आहे असं श्री अरविंद इथे म्हणतात. आत्ता आपण राजसिक अहंकार आणि तामसिक अहंकार याचं स्वरूप समजावून घेतलं. काहीसं सात्विक अहंकाराचं सुद्धा स्वरूप समजावून घेतलं. साधक म्हणून या गोष्टीकडे आता आपण वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे. साधकाच्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये हा अहंकार जर एवढी आडकाठी निर्माण करत असेल, एवढा आड येत असेल, तर मुळात हा अहंकार निर्माणच का झाला असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं सहज शक्य आहे. मग ह्याचं काही प्रयोजन आहे का, याचा काही उपयोग आहे का, ते थोडंसं आधी आपण समजावून घेऊया आणि तो उपयोग कुठपर्यंत आहे हेही समजावून घेऊया. या सगळ्याचं सुंदर विश्लेषण मदरनी आणि श्री अरविंदांनी केलेलं आहे. मदर म्हणतात की ॲस्पिरेशन, रिजेक्शन, सरेंडर ही जी पूर्णयोगातली 3 महत्त्वाची सूत्र आहेत त्यातलं सरेंडर, समर्पण हे जे सूत्र आहे त्याचा विचार करताना तुम्हाला ईश्वराला सर्वस्व समर्पण करणं अपेक्षित आहे. परंतु हे समर्पण करण्यापूर्वी आधी तुम्ही स्वतः स्वतंत्र असणं अपेक्षित आहे. म्हणजे काय समजून घेऊया. आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला देतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती गोष्ट आपली असली पाहिजे ना, स्वतःची असली पाहिजे, तर ती गोष्ट आपण कोणाला तरी देऊ शकतो. तसं आपलं अर्पण ईश्वराला करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण स्वतः आधी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत का याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि बहुधा असं लक्षात येतं की आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून घडण्यासाठी आधी आपली पुष्कळ वाटचाल झालेली असावी लागते, तेव्हा आपण स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्माण होतो. तोपर्यंत आपण आपल्यासारख्या 4-4 एक समूहाचा भाग असतो. आपल्याला स्वतंत्र अस्तित्व नसतं. म्हणजे माझे विचार स्वतंत्र असले पाहिजेत, माझ्या कल्पना, माझ्या भावना, माझी मतं ही स्वतंत्र असली पाहिजेत आणि तेव्हा कुठे मग मी स्वतंत्र व्यक्ती म्हणू शकेन अशी माझी घडण झालेली असेल. त्यापूर्वी एक समूह जीवनाचा भाग म्हणून आपण 4-4 असतो. डोळ्यासमोर उदाहरण आणा की व्यक्ती, अनेक व्यक्तींचा मिळून एक समूह झालाय, एक गठ्ठा, एक गोळा तयार झालेला आहे. त्यामध्ये स्वतंत्र व्यक्ती म्हणून आत्ता अस्तित्व नाहीये. उदाहरण लक्षात घ्यायचं, हे चटकन उदाहरण लक्षात येण्यासारखं आहे बघा. कुटुंबामध्ये आई वडील आहेत आणि एखादा मुलगा आहे. तो जेव्हा वयात यायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये व्यक्तिविशिष्टतेची, स्वतंत्रतेची जाणीव उमलायला लागते. तोपर्यंत काय असतं, तोपर्यंत आई वडील म्हणतात ती पूर्व असते. पण जेव्हा त्याच्यामध्ये स्वतंत्रता निर्माण यायला लागते तेव्हा मग जनरेशन गॅप आणि मग क्लॅशेस होणं वगैरे हे सगळं सुरू होतं. पण हे एक प्रकारे आवश्यक आहे, कारण ती व्यक्ती आता स्वतंत्रपणाने विकसित होते आहे. ती त्या समूहाचा भाग आत्तापर्यंत होती, पण त्या समूहातून त्या व्यक्तीला आता व्यक्तिविशिष्टता, स्वतंत्रता, स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हायला लागलेलं आहे, याचं ते लक्षण असतं. ठीक आहे. तेव्हा अशी जेव्हा व्यक्ती परिपूर्ण स्वतंत्र होते तेव्हा मग ती की ही मी आहे असं ती म्हणू शकते. आणि ह्याच्यासाठी अहंकार आवश्यक असतो.
हे माझं मत आहे असं म्हणण्यासाठी मी काहीतरी स्वतंत्र आहे, मला काहीतरी स्वतःचे विचार आहेत, हे तिथे त्या व्यक्तीचं ठाम झालेलं असतं. आणि यासाठी अहंकाराची मोठी मोलाची मदत होते, हे मदरनी सांगितलेलं आहे. नाहीतर आपण एका समूहाचाच भाग असतो, समाजाचाच एक भाग असतो, म्हणजे त्यामध्ये कुठलीही भिन्नता असत नाही. मदरनी या बाबतीत असंही म्हटलेलं आहे की आपल्याला वाटतं की हे माझे विचार आहेत, परंतु ते तुमचे विचार नसतात. तुमचे विचार असं म्हणण्यासाठी तुम्हाला खूप प्रवास करावा लागतो. तत्पूर्वी जणू काही आपण एखाद्या चौकात उभे आहोत आणि चौकात चारी बाजूंनी विचारांचं वावटळ येऊन घोंगावतंय आणि ते फक्त त्यातले काही विचार तुम्ही स्वतःमध्ये घेता आहात आणि तुम्हाला मात्र वाटतं की हे माझे विचार आहेत. तर एकंदर सर्वसाधारण जोपर्यंत आपण व्यक्तिविशिष्टतेचा पूर्ण प्रवास करत नाही तोपर्यंत हे आपलं स्वरूप असंच असतं. एक समूह जीवनाचा आपण एक भाग असतो. आणि मग जेव्हा पूर्ण आपण स्वतंत्र अशा रीतीची व्यक्तिमत्वाची घडण होते, तेव्हा मग तुम्ही ठरवू शकता की मला ईश्वराला स्वतःला समर्पित करायचं आहे किंवा नाही. तोपर्यंत नाही. आणि तोपर्यंत तुम्हाला हा अहंकारच मदतीला येतो. अहंकार एक प्रकारे इन्सेंटिव्हचं काम करतो प्रगती करण्यासाठी. मग जी कुठली प्रगती आहे, आध्यात्मिक प्रगती असेल किंवा भौतिक प्रगती असेल, त्या भौतिक प्रगतीसाठी सुद्धा एक इन्सेंटिव्ह म्हणून अहंकार काम करतो, चालना देतो तो. कशी? उदाहरणार्थ बघा की अगदी घरातलंच आपल्या उदाहरण, की समजा माझी आई खूप सुंदर स्वयंपाक करते, अगदी ती सुगरण आहे, पण मी जेव्हा स्वतः एखादा पदार्थ करते तिच्याकडनं शिकून आणि तो मला उत्तम जमतो, तेव्हा तुम्हाला होणारा आनंद बघा. तो आनंद कशामुळे होतो? की तो पदार्थ मला करता यायला लागला. इतके दिवस मला तो करता येत नव्हता, पण आता तो करता यायला लागला. म्हणजे इथे मी महत्वाचा आहे. मला अमुक एक गोष्ट करता येत नव्हती, ती आता मला करता यायला लागली. आणि त्यातून तो आनंद मिळतो, त्यातून ते समाधान मिळतो आणि व्यक्ती अधिकाधिक गोष्टी शिकायला, काहीतरी करायला प्रवृत्त होते. म्हणजे जसं आपण एरवी गमतीने म्हणतो बघा, की हे जर पोटच नसतं आणि ही पोटाची खळगी भरायची गरजच माणसाला पडली नसती, तर माणसाने काय केलं असतं? तर तो अगदी सुस्त, जड, निष्क्रिय होऊन गेला असता. अगदी अहंकार नसता व्यक्तीच्या ठिकाणी, म्हणजे अहंकार या घटकाची निर्मितीच जर या विश्वामध्ये झाली नसती, तर परत व्यक्ती तसाच सुस्त, निष्क्रिय झाला असता. अहंकार आहे आणि तो अहंकार सुखावला जातो, त्यातून व्यक्तीला कर्म करण्याची प्रेरणा मिळत राहते. आपण आत्ता पाहिलं की अहंकाराचे काय उपयोग आहेत. एकतर व्यक्तिविशिष्टता येणं, यासाठी त्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की व्यक्तीला प्रगती करण्यासाठी, चालना देण्यासाठी हाच अहंकार कारणीभूत होतो. म्हणजे एकंदर आपल्या सगळ्या हा जो विश्वाचा, द्वैताचा जो सगळा कारभार चाललेला आहे, तो चालावा यासाठी अहमची निर्मिती ईश्वराने केलेली आहे, हे आपल्या लक्षात येतं. मदरनी आणखीन एक याचा उपयोग सांगितलेला आहे, तो असा की बघा, आता आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वाची पुरेशी ओळख झालेली आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की मन, प्राण आणि शरीर आणि बाकी आंतरिक मन आहे, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर, चैत्य पुरुष, हे सगळे आपल्या व्यक्तिमत्वाचे जे घटक आहेत, हे घटक वेगवेगळे आहेत, सुटे सुटे आहेत. त्या सगळ्या वेगवेगळ्या घटकांची एक मोठ बांधण्याचं काम कोण करतं? तर ती अहम जाणीव ही त्या सगळ्यांची मोड बांधते. आणि त्यातून आपल्याला असा भाव निर्माण होतो की हे सगळं म्हणजे मी आहे, हे जणू काही एकसंध आहे. अशी भावना निर्माण करणारी जी जाणीव आहे, ती जाणीव आहे अहम.
अहम जाणीवेचे हे वेगवेगळे उपयोग आहेत. अर्थात या अहमचा उपयोग एका ठराविक सीमेपर्यंत होतो. त्याच्यानंतर त्याचा उपयोग संपतो आणि तीच गोष्ट अडथळा बनायला लागते. म्हणजे त्याचा उपयोग कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र व्यक्तित्व म्हणून तयार होत नाही तोपर्यंत इगो वॉज द हेल्पर. तो सहाय्यक होता, पण तोच इगो इज द बार. आडकाठी निर्माण होते. श्री अरविंदांचं एक फार सुंदर वचन आहे, बघूया आपण ते. When we have passed beyond individualizing, then we shall be the real person. Ego was the helper, ego is the bar. म्हणजे जेव्हा तुम्ही ती व्यक्तिविशिष्टता तुमची पूर्ण होते, तुम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व बनता, तेव्हा मग इगोचं कार्य हे संपुष्टात आलेलं असतं. ते संपुष्टात आणावं लागतं, कारण त्याला ती सवय झालेली असते. जसं पंखा बंद केल्यानंतर सुद्धा काही काळ तो फिरत राहतो की नाही, अगदी त्या पद्धतीने आत्तापर्यंत त्या इगोचं सहकार्य आपल्याला मिळालेलं होतं. किंबहुना इगोच्या आधारावर आपण आपलं जीवन चालवत होतो. पण साधक म्हणून जेव्हा आपण आता जीवन जगायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा त्याचं कार्य थांबलं पाहिजे. कारण आता तोच अहंकार तुमच्या साधनेमध्ये अडथळा बनणार आहे. तेव्हा त्याला आता बाजूला करणं आवश्यक आहे, हे साधकाला जाणवायला लागतं. मग साधकाला ही बंधनं हळूहळू काचायला लागतात. या ज्या अहंकाराच्या गाठी आहेत, अहंकार हा सुद्धा एकसंध एकच एक असा नाही आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार करा. एकच एक अहंकार आहे का? म्हणजे अहंकाराचं एकच एक कारण आहे का? तर नाही. अनेक कारणं आपल्यामध्ये दडलेली असतात, जी सूक्ष्म असतात, काही ठळक दिसतील अशी असतात. पण अशा अनेक गाठी अहंकाराच्या आपल्या भोवती आपणच स्वतः विणून घेतलेल्या असतात. आणि मग त्यामुळे आपण असे काचल्यासारखे, एका बंधनामध्ये अडकल्यासारखे होतो आणि ईश्वरापासून विभक्त होतो. साधकाचा म्हणून जेव्हा प्रवास सुरू होतो, तेव्हा या सगळ्या ज्या अहंकाराच्या गाठी आहेत त्या आपल्याला आता बाजूला करायच्या आहेत. म्हणजे अहंकारावर आता मात करायची आहे. तो प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे. तो कसा करायचा? याचे अनेक उपाय मदर आणि श्री अरविंद यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. ते आपण थोडे विचारात घेऊया. ते म्हणतात, तुमच्यापाशी जर तामसिक अहंकार असेल तर तो अहंकार राजसिक अहंकाराच्या माध्यमातून आणि सत्वाकडून जो ज्ञानप्रकाश आलेला आहे त्याच्या आधारे तो दूर करायचा प्रयत्न करा. म्हणजे तामसिक जो अहंकार आहे तो तसं म्हटलं तर व्यक्तीला खालच्या पातळीवर नेणारा आहे. पण राजसिक अहंकार जेव्हा ती व्यक्ती उत्साहामध्ये आहे, काहीतरी करण्याच्या मनस्थितीत आहे, तेव्हा ती व्यक्ती मोठा पराक्रम, मोठं कर्तृत्व करू शकते. आणि तो राजसिक अहंकार व्यक्तीला वरच्या दिशेने म्हणजे उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारा ठरू शकतो. म्हणून तामसिक अहंकाराचं रूपांतर किमान राजसिक अहंकारामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं ते म्हणतात. म्हणजे निदान काहीतरी कर्तृत्व तरी हातातून घडेल. मदननी आणखीन एका ठिकाणी असं म्हटलंय की याच्यावर उपाय करण्याचे एक प्रकारे 4 टप्पे आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे अहंकार हा सातत्याने, एखादी आपली सावली आपण बरोबर वागवत असावा त्या पद्धतीने तो अहंकार आपल्या बरोबर सातत्याने वावरतो आहे याची जाणीव करून घ्यायची. म्हणजे स्वतःचं सूक्ष्मतेने निरीक्षण करायचं. प्रत्येक वेळेला जेव्हा तो अहंकार आपल्यामध्ये डोकावतो आहे तेव्हा त्या अहंकाराचं निरीक्षण करायचं
आणि त्याची निरर्थकता जाणून घ्यायची ही दुसरी पायरी. कशी जाणून घ्यायची ही निरर्थकता? तर उदाहरण लक्षात घेऊया. समजा मी युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये मी अमुक एका विभागामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. व्यक्तीला लगेच त्याचा अहंकार होतो बघा, की मी किती हुशार. परंतु जर त्याच्याकडे आपण अधिक बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की ही जी गोष्ट मला साध्य झाली, म्हणजे परीक्षेत पहिला नंबर आला, ही गोष्ट साध्य झाली, ती सर्वस्वी माझ्या हातातली होती का? आपल्या लक्षात येतं बघा की नाही, त्याच वेळेला अगदी माझ्या इतकीच हुशार असणारी माझी मैत्रीण पण परीक्षेला बसणार होती, पण आयत्या वेळेला ती आजारी पडली आणि त्यामुळे ती परीक्षा देऊ शकली नाही. मग माझ्या बाबतीत सर्व अनुकूलता मला लाभली परिस्थितीची, हे काय माझ्या हातात होतं? ते काय माझं कर्तृत्व आहे? तर आपल्या लक्षात येतं नाही. म्हणजे आपण ज्याचं कर्तृत्व, ज्याचं श्रेय स्वतःकडे घेतोय आणि त्याचा अहंकार मिरवतो आहोत, तो अहंकार अतिशय निरर्थक आहे, हे अशा रीतीने विविध परिस्थितीमधनं आपल्या लक्षात येतं. किंवा त्याची निरर्थकता जाणवते आपल्याला कधी, की जेव्हा आपण अतिशय भव्य दिव्य विशाल अशी एखादी गोष्ट पाहतो, अनुभवतो. उदाहरणार्थ हिमालयातल्या गिरीशिखरांवर आपण जेव्हा जात असतो तेव्हा तिथे आपल्याला स्वतःचं खुजेपण जाणवतं. किंवा अगदी विशाल समुद्र, अथांग समुद्र आपण जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा तिथे सुद्धा आपल्याला आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. म्हणजे भव्य दिव्यतेचा अनुभव आल्यानंतर आपल्याला त्या आपल्या अहमची निरर्थकता जाणवते. ती जाणवून घेणं हाही एक महत्त्वाचा भाग आहे. तिसरी पायरी अशी, पहिली पायरी आपण पाहिली की त्याची जाणीव, त्याची ओळख करून घेणं. दुसरी गोष्ट त्याची निरर्थकता जाणवणं. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळी माझ्या मनामध्ये अहंकार उफाळून वर येईल, व्यक्त होईल किंवा व्यक्त सुद्धा होणार नाही, पण तो माझ्या मनामध्ये उमटलेला मला सूक्ष्मपणाने जाणवेल, त्या प्रत्येक वेळी त्याला नकार देणं हेही महत्त्वाचं काम आहे असं त्या म्हणतात. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने, ही अर्थात साधकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची पायरी आहे, ते म्हणजे सातत्याने त्या ईश्वराबरोबर एकात्म होऊन जीवन जगणं. असं जेव्हा असेल तेव्हा अहमची वेगळी जाणीवच मुळी शिल्लक राहणार नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक मार्ग त्यांनी सांगितलाय असा तो, जो सर्वच बाबतीत लागू पडेल असा मार्ग आहे. आणि या सगळ्या गोष्टींना पूर्णयोगामध्ये अतिशय महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की उच्चतर चेतना तुमच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणं, आणि ही उच्चतर चेतना आपल्यामध्ये अवतरित व्हावी म्हणून आधी आपण स्वतः त्या उच्चतर चेतनेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणं. मग ती उच्चतर चेतना तुमच्यामध्ये अवतरली की मग तुमचा अहंभाव हळूहळू हळूहळू हा कमी व्हायला लागतो. सातत्याने त्या अहंकाराचं रिजेक्शन करणं हाही भाग त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी छान वर्णन असं केलंय, श्री अरविंदांनी हे वर्णन केलंय की प्रत्येक वेळेला जेव्हा तो अहंकार डोकं वर काढतो तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही जर त्याला नकार देत गेलात तर हळूहळू त्याची जी पाळंमुळं आहेत ती सैल व्हायला लागतात. म्हणजे तो आपल्यामध्ये ठाण मांडून बसलेला असतो ना अहंकार, त्याची पाळंमुळं त्यांना धक्का लागायला लागतो, ती हळूहळू सैल व्हायला लागतात. आणि मग सायकिक बीइंगकडून म्हणजे चैत्य पुरुषाकडून एक जोराचा धक्का लागल्यानंतर तो अहंकाराचा वृक्ष, उभा वृक्ष उन्मळून पडतो, अहंकार नाहीसा होतो. असं त्यांनी मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे अहंकाराला ठेच लागते ते निमित्त असतं, परंतु ते कशासाठी असतं सायकिकनी केलेलं निमित्त? ते म्हणजे तुमचा अहंकार समूळ नाहीसा होण्यासाठी. कारण आता तो तुमच्या वाटचालीमध्ये अडथळा बनून उभा राहतो आहे, तेव्हा सायकिक बीइंग
हे कार्य करतो. मदरनी एके ठिकाणी आणखीनही असं म्हटलेलं आहे, तसे बरेच उपाय सांगितले, त्यातले काही मुद्दे आपण इथे विचारात घेतो आहोत. मदर असं म्हणतायत की तुमच्या त्या अहंकाराला एकदा सांगा की आता तुझी सद्दी संपली, आता तुझं काम संपलं, आता तू निघून जा. आता इथे म्हणजे कुठे, तर तुमच्या अस्तित्वामध्ये त्याला जागा नाही. आता इथे जी सत्ता चालणार आहे ती अहंची नाही, तर ती सत्ता ईश्वराची चालणार आहे. हे तुम्ही एकदाच अहंकाराला निक्षून सांगा, मग तो हळूहळू निघून जाईल. व्यक्ती जेव्हा ईश्वरासाठी आणि ईश्वराच्या आदेशानुसार जेव्हा जीवन जगायला लागते, तेव्हाही हा अहंकार नाहीसा होतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आणखीन एक मार्ग सांगितला, तो त्वरित परिणाम करणारा मार्ग आहे. तो म्हणजे आता आपल्या डोळ्यासमोर हे जे चित्र आहे, त्या चित्राकडे नीट लक्ष दिलं तर आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या भोवती या ज्या सगळ्या अहंकाराच्या गाठी आपण तयार करून घेतलेल्या आहेत, त्या गाठी एका तीक्ष्ण धारदार हत्याराने त्यांच्यावर वार करा आणि त्या तोडून टाका, असं मदरनी म्हटलंय. आणि त्या म्हणतायत की ही केवळ प्रतिमा नाहीये, हे प्रत्यक्षात तुम्ही असं करू शकता. आणि जेव्हा तुम्ही असं करता, अर्थात हे सूक्ष्म पातळीवर करण्याची गोष्ट आहे, आंतरिक जीवनामध्ये हे आपण अशा रीतीने खरंच करू शकतो. कल्पनेच्या साह्याने ह्या ज्या अहंकाराच्या गाठी आहेत, त्या अहंकाराच्या गाठींवर घाव घालायचा आणि एका क्षणात त्या सगळ्या गाठी आपल्यापासून तुटून वेगळ्या होतील. आणि मग आत्ता जे असं बंदिस्त झालेलं आपलं जीवन आहे, मर्यादाबद्ध जीवन आहे, अहमच्या मर्यादांनी ते बंदिस्त झालेलं आहे, ते मोकळं होईल आणि आता आपण ईश्वराशी एकात्म पाहू शकू. अशी स्थिती आपल्याला प्राप्त होऊ शकते, असा मदरनी हाही आणखीन एक मार्ग म्हणून सुचवलेला आहे. जसे अहंकाराचे आपण सात्विक, राजसिक, तामसिक असे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याचप्रमाणे आणखीनही काही प्रकार आहेत. त्यातले एक म्हणजे शारीरिक अहंकार आहे, दुसरा नैतिक अहंकार आहे, आध्यात्मिक अहंकार आहे, कौटुंबिक अहंकार आहे. अशा पद्धतीने अनेक त्याचे प्रकार आहेत, पण त्या तपशिलात आत्ता आपल्याला इथे जाण्याची आवश्यकता नाही. मुख्य जो भाग होता तो अहंकारावर मात कशी करायची, तो भाग आत्ता आपण इथे समजावून घेतला. इथे मदनने एक जो मुद्दा सांगितलेला आहे, तो मुद्दा आता आपण शेवटी विचारात घेऊया आणि इथे थांबूया. बघा, हे मदरचं विधान असं आहे, ऑल दॅट हॅपन्स इज टू टीच अस वन अँड सेम लेसन. Unless we get rid of our ego, there is no peace for ourselves or for others. And without ego, life becomes such a wonderful marvel. तेव्हा आपण नेमके कुठे आहोत? आपण तेवढे व्यक्तिविशिष्ट स्वतंत्र अस्तित्व म्हणून निर्माण झालेलो आहोत का? तसे जर अजूनपर्यंत आपण झालेलं नसू, तर अहंकाराची अजूनही आपल्याला आवश्यकता आहे. तोपर्यंत तो आपल्याला सहाय्यक असणार आहे. पण एकदा का ती व्यक्तिविशिष्टता तुम्हाला आलेली असेल आणि तिथून पुढचा तुमचा प्रवास साधक म्हणून सुरू झालेला असेल, तर तो अहंकार तुमच्या मार्गामध्ये अडथळा बनणार आहे. तेव्हा तो योग्य वेळी त्याला बाजूला करता आलं पाहिजे. ते बाजूला कसं करायचं याचेही सगळे आपण उपाय पाहिले. आणि जेव्हा तो अहंकार आपल्यामध्ये शिल्लक राहिलेला नसेल, तेव्हा आपलं जीवन हे एक अतिशय वंडरफुल मार्वल असं बनेल, असं मदरनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा त्या दिशेने आता आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी आता प्रयत्नशील राहूया, अशी शुभेच्छा व्यक्त करते.
आणि इथे थांबते. धन्यवाद.